मी अमोल बदान. मी 2004 साली डिप्लोमा MIPTमधनं पूर्ण केला आणि MIPTमध्ये ॲडमिशन घेतलेली असतानाच प्रिंटिंग क्षेत्रातल्या विविध संधी याबद्दल माहिती मिळाली आणि हे शिकत असतानाच यातनं जे काही आत्मविश्वास निर्माण झाला, त्यामुळे ठरवलं की प्रिंटिंग क्षेत्रात खूप सारे ऑप्शन्स आहेत आणि आपण त्यात चांगले करिअर करू शकतो. डिप्लोमा झाल्यानंतर मी डिग्री पूर्ण करण्याचा प्रथमदा निर्णय घेतला आणि डिग्री झाल्यानंतर माझ्या करिअरला मी सुरुवात केली. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करत असताना खूप सारा अनुभव मिळाला, पण MIPTमध्ये जे स्किल सेट डेव्हलप झाले त्याचा आजही मला खूप उपयोग होतो. मी आज वॉल्टरपॅक ऑटोमोटिव्ह प्रोडक्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सिनियर मॅनेजर या पदावर काम करत आहे. MIPTमध्ये तुम्हाला सगळ्या प्रोसेसचं बेसिक नॉलेज अतिशय व्यवस्थितरित्या आत्मसात करता येऊ शकतं. स्किल सेट डेव्हलप करण्याचं काम जे मार्केटमध्ये अत्यावश्यक आहे ते सर्व MIPTमध्ये मिळतं आणि त्यामुळेच MIPT जे विद्यार्थी घडतात ते त्यातला एकही विद्यार्थी माझ्या माहितीप्रमाणे बेरोजगार होऊ शकत नाही. कारण का तर मार्केटमध्ये जी रिक्वायरमेंट स्किल्स आहेत ती MIPTमध्ये पूर्णतः डेव्हलप करून घेतली जातात आणि त्यामुळे आजच्या स्पर्धेच्या युगात MIPTचा विद्यार्थी कुठेही मागे पडू शकत नाही. मात्र आज दिवसेंदिवस ही रोजगार मिळणं अवघड झालं आहे आणि त्याचप्रमाणे जीवघेणी स्पर्धा या जगात तयार आहे आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येकाला काहीतरी करिअर करत असताना काळजीपूर्वक विचार करून निर्णय घेणं आवश्यक आहे. सो अशा वेळी प्रिंटिंग ज्यांना करिअर म्हणून बघायचं आहे त्याकडे तर ते नक्कीच MIPTकडे विचार करू शकतात. कारण प्रिंटिंग क्षेत्रातलं एक नामवंत संस्था MIPTचं नाव आज मार्केटमध्ये आहे. धन्यवाद. Hello, my name is Shailesh Dharmadhikari. I am working with Monograph Industries Limited, Kolhapur as a CI Flexo project manager. I am proud to be student of MIPT and always associated with printing industry for 22 years now. MIPT has a history of 42 years and has a reputation of creating good printing engineers and who are placed globally. They have good teaching staff and who are well connected with the industry, and they know what to share with the students who are new to industry. There are many printing industries which are associated with printing and packaging, and we have a huge scope in this industry. No student is without job after pass out. Packaging industry is huge globally. There are very big companies like PPL Huhtamaki, Amcor, Tetra Pak, Parak Agro in Pune, and many flexible packaging industries all over India and world. All these companies require engineers or printing diploma holders. There is huge opportunity in this printing industry. You can be placed at any company as a supervisor, or you can go up to a manager or a future education also. You have different area in working. It can be a pre-press, on-press or post-press. As I am working in printing industry for 22 years, now I definitely feel that this industry is going to grow still more, and there will be huge scope for all who are going to come new in this industry. This industry will definitely never die and will require many engineers and printing diploma holders who are going to come to this industry. So please welcome to this industry. Thank you. नमस्कार, मी विनय रत्नाकर कळसकर. मी पुणे विद्यार्थीगृहाच्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी येथून 1988 साली डिप्लोमा पासआउट झालो. तेथून शारजा येथे प्रिंटिंग सुपरवायझर म्हणून काही दिवस नोकरी केली आणि 1992 पासून प्रोसेस कॅमेरा आणि DTP म्हणजे डेस्कटॉप पब्लिशिंग याचा व्यवसाय बिटबाइट्स या नावाने सुरू केला. पुढे जाऊन डिजिटल प्रिंटिंग देखील चालू केले. शिवाय 2009 पासून मी आविष्कार इंडस्ट्रीज या नावे
ऑफसेट प्रिंटिंग सुरू केले. ते आज देखील दोन्ही व्यवसाय व्यवस्थित कार्यरत आहेत. शिवाय दी पुणा प्रेस ओनर्स असोसिएशन या 100 वर्ष पूर्ण केलेल्या संस्थेत मी गेली 6 वर्ष संचालक म्हणून विविध पदं भूषवित आहे. शिवाय देशभरातील PPOA सारख्या संलग्न प्रिंटिंग विषयक संस्था या ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्स या AFMP या संस्थेशी निगडीत असून तेथे मी सध्या GC असून हॉस्पिटॅलिटी कमिटीचा चेअरमॅन देखील आहे. तुम्हाला सांगावेसे वाटते की हा डिप्लोमा आहे तो व्यवसाय व नोकरी या दोन्हीसाठी उपयुक्त आहे. प्रिंटिंगमध्ये खरं तर प्री प्रेस, प्रेस आणि पोस्ट प्रेस या तीनही विभागात काम करताना तुम्हाला विशेष प्रावीण्य मिळवता येऊ शकते. सध्या इंडस्ट्रियल स्क्रीन प्रिंटिंग, डिजिटल प्रिंटिंग, फ्लेक्स प्रिंटिंगमध्ये इनडोअर आउटडोअर, शिवाय UV ऑफसेट प्रिंटिंग, फ्लेक्सो पॅकेजिंगसाठी लागणारे प्रिंटिंग यात खूपच वाव आहे. सिक्युरिटी प्रिंटिंग, इनोव्हेटिव्ह प्रिंटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून 3D प्रिंटिंग हे देखील पुढे जाऊन तुम्हाला शिकता येऊ शकते. MIPT ही संस्था खूपच चांगली असून येथील स्टाफ देखील खूपच चांगला आहे. त्यांच्याशी मी आजही संपर्कात असतो. तर नवीन ॲडमिशन घेणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. Hey there everyone, I'm Shivam Shailesh Avalkar from Pune. I've completed my diploma in printing technology from Maharashtra Institute of Printing Technology and I'm currently pursuing my bachelor's degree program in printing technology and graphic communication from PVG's College of Engineering and Technology. After completing my 10th, I got admission in the Maharashtra Institute of Printing Technology for my diploma program. The diploma course offered by PV's Maharashtra Institute of Printing Technology is taught in such a way that it becomes easy for our students to cope up with the industry very quickly. The college has various departments and laboratories such as Flexo Lab, Gravier Lab, Offset Lab, Binding Lab, and also the Computer and Software Lab. We get both the theoretical and practical knowledge we need for the industry over here. The amount of knowledge we get is very immense. Speaking about the industry, the print industry always thrives to achieve more. It is up to us how much we can give to the industry. After completing the diploma program, I got myself an admission in the degree program, which was taught by PVG's College of Engineering and Technology. But many of my friends got their jobs in huge companies such as Huhtamaki, Accuprint, and much more. As the colleges for printing education are limited, the placement rate for our college has always been great. You will get many opportunities. You just need to face the competition and give your best. The college has always encouraged the students to do projects. In our case, we did 3 international projects, 2 for SGAI, which is Specialty Graphic Imaging Association, and 1 for FESPA. We won all of the 3 competitions where hundreds of students were participating from all over the world. Last but not the least, I wish you all the best for your future endeavors and stay safe. Thank you.